बरं का सर, हे बघा. हे बघा, हे संपूर्ण असा एवढं परिसरात गाडायचं वरपर्यंत. हा, ते त्याच्यामुळं आता सध्या आता बंदच आहे. त्या 4-5 वर्ष झाला बंद केला सरांनी. हा, या सर या. हे बघा, हे बघा, हे कम से कम नाही का 7-8-10 वर्षाचं आहे, तरी सुद्धा पूजेला येतो माणूस. बाटल्या बिटल्या ठेवलेले ते. इकडे नाही सर. इथले का लोक येत नाहीत, काय येतात काय येत नाहीत. हे बघा, हे मशीन आहे, जुनी मशीन. हे मशीनचं कसं, हे ते लॉक उघडून वरनं टाकायचे आम्ही. पलीकडचं सुरू केलंय. पलीकडचं व्यवस्थित आहे आणि जसं येईल तसं आम्ही कुत्रे टाकतो. रोजचे होते 10-12 होते, कधी 10 कधी 12. ते पाण्याचं ओव्हरफुल झालं तर होतं. बघा ना, हे फ्रीज आहे, डिक्स फ्रीज. हे जे रात्री संध्याकाळचं कुत्रे येतात, कुत्रे आम्ही ठेवणार आणि सकाळी पहिला कॉल करणार ज्याचा कस्टमरला. जर पैशाचं जर पावतीचं जर कुत्रा असेल तर त्याला कॉल करतो, आणि असा फ्री जर असेल तर नाही, मग मशीन मिळतात. संस्थाच्या वगैरे असेल तर इथना चढाई वरपर्यंत जाऊ शकतो माणूस बघायला. काय काय जर कुठला जर दूर वगैरे जर पॅक झालाय काय झालाय तर आतापर्यंत झाला नाही तसं, पण हे जे पुढे जरी झालं तरी बी जाऊन तिथं चेक होतोय आणि सर्व्हिसिंग होतं वेळोवेळी.
कसं केलं सांग. आम्ही इथं कुत्र्याला आणलं. कुत्र्याला आणून इथं व्यवस्थित त्यांनी पावती केली. जी काय 1000 रुपयाची पावती असते बाहेरच्या कुत्र्याची, पर्सनल जे कोणाचा पाळीव असतात तर ते आणलं आम्ही व्यवस्थित. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्याचा अंत्यविधी आपण माणसं जसं करतो तसं ते हार वगैरे घालून अगरबत्ती तूप असं हे करून सगळं त्याचं जे आम्ही अंत्यविधी पूर्ण केला त्याचा. आणि कॉर्पोरेशनचे जे अधिक हे काम करणारे त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला. सर या हे करा असं करून आम्ही त्याचा अंत्यविधी वगैरे केलेला आहे चांगल्या पद्धतीने. कॉर्पोरेशनची ही चांगली सुविधा आहे. आम्ही खड्डा घ्यायचं. खड्डा घेऊन मग त्याला खड्डा घेऊन गाडायचं. आणि जसं वरनं माती वगैरे टाकून आपण नाही का दफन जसं होतो माणसं जसं तसं दफन करून वर दगडे बिगडे लावायचं. मग नंतर मग ते इच्छा जर झाले तर मग ते कट्टा बनवत होतो पूर्वी. अच्छा. पूर्वी म्हणजे सरांना दनला येतात, हार वगैरे नारळ वगैरे ठेवतात आणि तुपा कापूर बिपूर वगैरे जो माणसांना जो साहित्य लागते ते साहित्य पुरवठा होतो तिथं. मग त्याच्याने आम्ही दन करतो कुत्र्यांना. आणि ते कुत्रं काय रडणं बिडणं होतं लोकांचं. जसं की माणसाला जेवढं प्रेम असतं ना तसं प्राणीला बी लोक तेवढंच प्रेम करतात. आम्ही काय लेडीज येऊन कधी चक्कर येते लेडीजला, आम्ही लेडीजला काय करतो, ताई तुम्ही थोडं बाहेर जाऊन उभा राहा, इथं आतमध्ये उभा राहू नका. मग जेव्हा जेंट्स जर असेल तर ते समोर उभा करतो, नंतर लेडीजला बिलकुल उभा करत नाही. मग बाहेर पाठवतो लेडीज. मग तेव्हाच आम्ही आत मशीनमध्ये टाकतो.